कृष्ण भगवान की जय। गेने तटिका सुभाव मारून केले कौशिक मख पाळन मुळा त्याचा दास मी आहे पूर्ण करीन दहन लंकेचे। अरे बाबा हनुमंतराय त्यावेळी रावणाला म्हणू लागले, ते म्हणले तुम्हाला आणखी ओळखलं नाही का? अरे तुझा जो जीव वाचवणारा आहे आणि मी त्याचा एक दास आहे, ताटिका सुभाऊ या राक्षसांचा वध करणारा जो आहे आणि मी त्याचा एक दास आहे। तुझे भगिनीचे नसिक छेदले खरा दूषण त्रिशिरा मारिले त्याचा दूतालो बळे शिक्षा तुझ लावावया। अरे बाबा म्हणले तुझ्या बहिणीचं ज्यानं नाक छेदलं आणि मी त्याचा दास आहो आणि या ठिकाणी तुला मी शिक्षा करण्यासाठी आलो, असं त्यावेळी हनुमंतराय त्या रावणाला बोलू लागले। जैसे अन्न सदनी दिगे स्वान तैसा पंचवटी सयेऊन चोरिले जानकीचे रत्न महिला पवित्रा। अरे बाबा म्हणले एखाद्या ठिकाणी स्वयंपाक चालू असेल म्हणले त्याच्यात अचानक कुत्र्यानं जाऊन त्या स्वयंपाकाला तोंड लावाव, तसा म्हणले तू त्या पंचवटीमध्ये आलास आणि प्रभू रामचंद्रांच्या माघाऱ्या आणि सीतामातेला उचलून आणलंस। राम पंचाननाची वस्तू कैसा ठेवेची तू वस्तू पाडून वाचू तिचा धातू मुंडक वाचल कैसा पा। अरे बाबा म्हणले तू त्या प्रभू रामचंद्राची वस्तू म्हणले जो जगाचा निर्माण करता पालन करता आहे आणि त्याची वस्तू कशी काय सांभाळून ठेवू शकतोस? जसं म्हणले एखाद्या जर सापाला म्हणले त्याचे दात पाडण्यासाठी जर तू गेला तर म्हणले ते साप तुला कसा काय जिवंत सोडील, असं त्यावेळी हनुमंतराय त्या रावणाला बोलू लागले। व्याघ्रास्ता निद्रिस्त बाहेर जिव्हाळा ललित तिच्या मुखे तोडीने यथार्थ कैसा वाचल सांग पा। अरे बाबा म्हणले वाघ जर म्हणले कोण्या ठिकाणी झोपलेला असेल निद्रीचा असेल म्हणले तरी म्हणले आणि त्या कोल्ह्याची कशी काय हिंमत होईल म्हणले की त्या वाघाला तोडायची, असं त्यावेळी हनुमंतराय त्या रावणाला वेगवेगळ्या पद्धतीने सांगू लागले। तुझा खया मारून विध्वंसले नाश कवन तुझे दळाव घे मर्दुना इंद्रजित गांजीला। अरे बाबा म्हणले एवढंही करून म्हणले तुला आणखीन मी ओळखू आलो नाही का? म्हणले तुझा शूर असा सेनापती आखे आला होता म्हणले त्याला वर्दीला म्हणले अगोदर तुझा 60,000 सैन्य आलं त्याचा मी निस्तो नाबूद केला, नंतर म्हणले 1,00,000 सैन्य आलं त्याचाही मी चुराडा करून टाकला आणि आता इंद्रजिताला सुद्धा मी घायाळ या ठिकाणी केलं आणि आणखी सुद्धा तू मला या ठिकाणी ओळखलं नाहीस काय? राक्षस कुल वैष्णव वानर अयोध्याच प्रभू कौशल्य कुमार तुझे छेदावया शिर समरधीर येत आला। अरे बाबा म्हणले तुझं शिर छेदण्यासाठी तो प्रभुनाथ पांडुरंग परमात्मा प्रभू रामचंद्र लवकरच या ठिकाणी येणार आहे, असं त्यावेळी या समरांगणामध्ये उतरणार आहे, असं हनुमंतराय त्या रावणाला बोलू लागले। तो 20 कंठ वद्य रघुनंदना तुझे 10 कंठ छेदुना 10 दिशेशी बळी देऊना सीता घेऊन जाईल। अरे बाबा म्हणले तुला ज्या गोष्टीचा अहंकार आहे, तुला 10 तोंड आहेत या गोष्टीचा अहंकार आहे ना, पण म्हणले प्रभू रामचंद्र ज्यावेळी येतील आणि आल्याच्या नंतर म्हणले तुझे 10 शिरे या ठिकाणी छेदून टाकतील आणि त्या सीतामातेला इथून घेऊन जातील। ऐकता दीपवदन झाला परम क्रोधायमान मने याचे पुच्छ नाशिक कर्ण जीवाचे दुन टाकारे। मग यावेळी हनुमंतराय असे बोलत असताना त्या रावणाला क्रोध आला आणि क्रोध आल्याच्या नंतर सैनिकांना
आदेश देऊ लागले. अहो म्हणले त्या हनुमंताला बांधलेला आहे असं त्याला वाटत होतं, पण म्हणले वाऱ्याला कोणी बांधू शकतो का, असा परमप्रतापी असणारा हनुमंतराय. आणि त्याच वेळी म्हणले सैनिकाला आदेश दिला की याची जीभ याचे कान या ठिकाणी छेदून टाका. आयचे बोलता लंकेच चैताळले महाराक्षस पुच्छावर याच माच शस्त्र घाय मारिती. अहो म्हणलं मग त्यावेळी असा ज्यावेळी राजाचा आदेश आला आणि आदेश आल्याबरोबर म्हणले त्या ठिकाणी सैनिक आले आणि सैनिक म्हणले त्या हनुमंतरायाचं जे आसन केलेले होतं त्या आसनावर म्हणले तिथपर्यंत त्याचा हात पूर्ण गेला, पण म्हणले खालून त्या शेपटीला आणि आपल्या हत्यारानं त्या ठिकाणी आणि जखमी करायचा प्रयत्न करू लागले. धापा दाटती म्हणते वैभवे परित्याचे रोमई वक्र नोहे भय घेतले दिसे गिरवे मने बरवे दिसेना. अहो म्हणले त्यावेळी नाना प्रकारचे शस्त्र घेऊन ते सैन्य म्हणले त्या हनुमंतरायाच्या शेपटीवर वार करायले म्हणले, पण वज्र देह असणारा तो हनुमंतराय आणि त्या हत्यारानं म्हणले त्या शस्त्रानं त्याच्यावर कुठलाही प्रकार त्या ठिकाणी होत नव्हता, म्हणले कुठलाही असर होत नाही. हनुमंतरायाचा केस सुद्धा त्या ठिकाणी वाकडा होत नव्हता. आणि त्यावेळी हे सैन्य विचार करू लागले म्हणले की दशनंदनानं विनाकारण हे विघ्न आपल्या इथं आणलं म्हणले आणि हे चिन्ह काय आम्हाला बरं दिसत नाही. मग विचारी निजमदनी हा राम उपासक सत्यवचनी तरी याचा मृत्यू कैसेनी आन घालून विचारू. अहो म्हणले मग त्या ठिकाणी जसं म्हणले आपण त्या जटायूला विचारलं होतं, शपथ घातली होती आणि तुझा मृत्यू कशामध्ये आहे विचारलं होतं म्हणले. आणि हा म्हणले रामाचा परमभक्त आहे, तो जटायू सुद्धा रामाचा परमभक्त होता. आणि ज्यावेळी आपण म्हणले याला रामाची शपथ घालील तेव्हा म्हणले हे सत्य सांगेल. मग आपण काय करू म्हणले या ठिकाणी त्या हनुमंतरायाला आपण विचारू म्हणले रामाची शपथ घालून आणि तुझा मृत्यू कशामध्ये आहे असा रावण त्या क्षणी आपल्या मनामध्ये विचार करू लागला. मग म्हणे तुझा रघुपतीची आण सत्य सांग तुझे मृतांग कोण येरू म्हणे मद नाही मरण ऐकून रावण हसत. अहो म्हणले मग त्यावेळी खरी गोष्ट आहे ना हनुमंतरायाची. हनुमंतरायाला रावणानं हाच प्रश्न केला की बाबा सांग तुला रामाची शपथ आहे आणि तुझा मृत्यू कशामध्ये आहे. त्यावेळी हनुमंतराय म्हणू लागले की अरे बाबा मी अमर आहे, माझा मृत्यू कशातही नाही. असे हे शब्द त्या रावणाच्या कानावर पडल्याबरोबर आणि रावण हसू लागला. म्हणतात बरम्याची आहे मरण तुझे येथे कितका पाड कोणा येरू म्हणे पुच्छ होईल दहन तेच मरण आम्हासी. अहो म्हणले मग त्यावेळी रावण म्हणायला लागला की अहो म्हणले जगाचा निर्माता असणारा तो ब्रह्मदेव आणि त्याचं सुद्धा म्हणले मरण आहे आणि तू कुठल्या झाडाचा पाला आहेस म्हणले तुझं मरण नक्कीच आहे. असं म्हणल्याच्या नंतर रावणाला हनुमंतराय म्हणू लागले की बाबा जर माझं मरणच ऐकायचं ना तुला तर मग माझ्या शेपटीचा आणि त्या ठिकाणी छेदन कर, त्यावेळी माझा मृत्यू होईल. असा हनुमंतराय त्यावेळी आणि त्या रावणाला बोलू लागले. तेने वस्त्रे भिजवून पुच्छ गुंडाळून लावा क्षणा माझी भस्म होऊन जाईल सर्व निर्धारे. अहो म्हणले मग त्यावेळी विचार करा म्हणले वज्र देह असणारा हनुमंतराय अहो म्हणले शस्त्राचा घात केला म्हणले पण त्याच्या शेपटीवर काहीच असर होईना झाला आणि याचे शेपूट तर आपल्याला या ठिकाणी भस्म करावं लागणार आहे. मग रावणानं विचार केला आणि विचार करून त्या शेपटीला आणि त्या ठिकाणी गुंडाळलं. म्हणले याच्या शेपटीला आग लावू आणि आग लावल्याच्या नंतर मध्ये आपोआप त्याचे शेपूट जळून जाईल आणि हा हनुमंतराय आणि त्या ठिकाणी मरण पावेल. वस्त्र गुंडाळा बहुत त्याने अग्नीचे तेल अद्भुत क्षणामध्ये होईल अंत उशीर येते न लगेची. अहो म्हणले त्यावेळी रावण
विचार करू लागला म्हणले, सैन्याला सांगू लागला की बाबा म्हणले याच्या शेपटीला एवढं वस्त्र गुंडाळा, एवढं वस्त्र गुंडाळा की म्हणले ती आग एकदा जर पेटली तर इजूच नाही, आणि ती आग पेटल्याच्या नंतर म्हणले हा वानर या आगीमधून कसा काय वाचेल असा. आणि ते रावण त्या ठिकाणी विचार करू लागला. रावण म्हणे साचार मगसने सहित वस्त्रभार उच्च गुंडाळी समग्र वायू कुमार काय बोले. अहो म्हणले मग त्यावेळी हनुमंतरायाच्या शेपटीला म्हणले त्या रावणानं म्हणले एवढे वस्त्र गुंडाळले, एवढे वस्त्र गुंडाळले, आणि आपल्या काशीची जी लंगोटी होती ती सुद्धा त्या हनुमंतरायाच्या शेपटीला त्या रावणानं गुंडाळली. म्हणे पुच्छे उघडे न राहता मग मदवान आटोपे तत्वता राशेच भागले वस्त्रे गुंडाळीता उच्च सर्वता नसरेची. अहो म्हणले मग त्यावेळी रावण म्हणू लागला सैन्याला की बाबा म्हणले याची शेपटी अशी इंच बरं उघडी राहू देऊ नका म्हणले की जेणेकरून हा वानर त्याच्यामधून वाचल. म्हणले याची शेपूट एवढी गुंडाळा, एवढी गुंडाळा की कुठंच शिल्लक राहू नये असं म्हणले त्या सैन्याला आदेश रावणाने त्या ठिकाणी दिला. आणि रावण त्या हनुमंतराय म्हणले शेपूट एवढी वाढू लागली, एवढी वाढू लागली त्या ठिकाणी की ते गुंडाळाचे जे वस्त्र होते आणि ते वस्त्र त्या ठिकाणी कमी पडायला लागले. वस्त्र राशी आटल्या समग्र अधिकाधिक वाढे पुच्छाग्र जैसा पंडित बुद्धीचा प्रसर बोलता बहुत नसरेची. अहो म्हणले मग त्या हनुमंतरायाच्या शेपटीला म्हणले ते चिरकुटं गुंडाळायले आणि गुंडाळता गुंडाळता म्हणले सगळ्या राशीच्या राशी त्या नगरामधल्या सगळ्या संपून गेल्या म्हणले, पण हनुमंतरायाची शेपूट संपायला तयार नाही. जसं म्हणले एखादा जर ज्ञानी माणूस असेल आणि तो जर बोलत असेल तर म्हणले त्याचं बोलणं जसं थांबत नसते तशी हनुमंतरायाची शेपटी या ठिकाणी आणि संपत नव्हती. की महाकवीची पद्मरचना अपार लिहिता ते सरेना राम गुणाचे वर्णना वर्णिताचे शाना टोपे. अहो म्हणले एखादा जर कवी असेल म्हणले आणि कवीची एखादी जर रचना असेल तर म्हणले ते कवीची रचना जशी कधीही संपत नाही, त्याचा गोडवा कधीही संपत नाही. किंवा म्हणले रामप्रभूचं भजन करणारा एखादा जर सेवक असेल म्हणले आणि त्याचं ते गुणवर्णन प्रभू रामचंद्राचं जसं संपत नाही तसं या ठिकाणी त्या हनुमंतरायाची शेपटी संपत नव्हती. तैसे मारुतीचे पुच्छ अद्भुत राक्षसाचे नवे गणित तैसा रक्षकाशी निश्चित वेदार्थ पार समजेना. अहो म्हणले जसं म्हणले त्या हनुमंतरायाचे शेपूट म्हणले सैन्य सगळं गुंडाळायला लागलं त्या शेपटीला. जसं म्हणले की एखादा जर म्हणले शेळ्या वळणार अडाणी माणूस असेल म्हणले त्याला ज्ञानी माणसाची जसं बोललं ते भाषा कळत नाही त्याप्रमाणे या ठिकाणी आणि हनुमंतरायाचे शेपूट किती जरी गुंडाळू लागले तरी ती संपत नव्हती. असो चरल्या वस्त्राच्या राशी शेवटी नग्न केले नगरवासी कोठे न मिळे एकदशी बहुत पर्यासी शोधिता. अहो म्हणले त्या ठिकाणी हनुमंतरायाची शेपटी एवढी वाढली म्हणतात की ते गुंडाळता गुंडाळता त्या नगरामधलं म्हणले सगळं वस्त्र संपून गेलं. आणि ते वस्त्र संपल्याच्या नंतर म्हणले काय करावं आता, तर रावणानं म्हणले जेवढेही त्या नगरामधले लोक होते आणि त्यांच्या अंगावरची वस्त्र काढून त्या हनुमंतरायाच्या आणि शेपटीला गुंडाळू लागले म्हणले. आणि त्या ठिकाणी त्या नगरामध्ये एक दशी सुद्धा आणि सापडत नव्हती. राणी वचा लग्न नग्न केला तरी पुच्छाग्र उघडा राहिला निशांता तंतू मात्र उरला नाही कोठे नगरात. अहो काय म्हणू लागले या ठिकाणी हनुमंतरायाची शेपटी गुंडाळता गुंडाळता म्हणले सगळ्या पुरुषांची वस्त्र तर संपली म्हणले आणि त्या राण्याचे वस्त्र सुद्धा त्यावेळी रावणानं आदेश दिला की म्हणले त्या नगरामधून राण्याचे वस्त्र काढून आणा आणि त्या हनुमंतरायाच्या शेपटीला गुंडाळा. असं म्हणले करता करता सगळा पुरुष वर्ग नग्न केला. आता या ठिकाणी राणी वर्ग नग्न केला आणि एवढंही करून म्हणले त्या नगरामध्ये म्हणले एक तंतू सुद्धा कपड्याचा त्या ठिकाणी सापडत नव्हता. एवढं म्हणले त्या हनुमंतरायाच्या शेपटीला त्यांनी गुंडाळलं आणि गुंडाळल्याच्या नंतरही म्हणले आणि ते शेपूट पूर्ण काही त्यांना गुंडाळता आली नाही.